दिसताय. अबे विलिया, हा दादा. अबे काय झालं? म्हटले मगापासून पाहता पूर्ण वावर फिरत आहे आणि मोबाईल मध्ये पाहताय. काऊन काय झालं? ई पीक पाहणी करता. ही पीक पाहिनी. अबे तो 4 वर तिकडच राहिलं. अरे दादा का सांगू तुले, हे ई पीक पाहणी ऍप ओपन केलं ना तर म्हणते तुम्ही चुकीच्या लोकेशनवर उभे आहे म्हणते. दादा 4 वावर येऊन गेलो तरी अजून सांगत आहे का तुम्ही 21 किलोमीटर दूर आहे म्हणून. 21 किलोमीटर? हे तर हद झाली. बरं एक काम कर, रात्री करून पाय, होऊन जाते. अरे दादा रात्री सकाळी दुपारी सगळ्याच टाइमला करून झालं पण होतच नाहीये. तरी होत नाही. बरं एक काम कर, पटवायला सांगून पाय. तुला काय वाटतं दादा, मी सांगितलं नसन? दादा पटवारीच का, तहसीलदार, एसडीओ, कलेक्टर सगळ्याला सांगितलं. मग का म्हणे त्यांनी? त्यांनी म्हणे का जिथलं लोकेशन दाखवते तिथं जाऊन करून घ्या. दादा 21 किलोमीटर दूरचं दाखवत आहे. आपल्या गावापासून 10 किलोमीटर दूर जंगल आहे. आता का दादा जंगलात जाऊन फोटो काढू आणि अपलोड करू आणि सांगू का माझ्या वावरामध्ये सोयाबीन आहे? अरे यार, तू आता लय मोठा प्रॉब्लेम आहे. मग आता का करते? का करणार आहो? जोपर्यंत लोकेशन मॅच होत नाही तोपर्यंत फिरतो आता. जा मग, आता का करते? हो दादा जातो मी. ही समस्या फक्त एका साध्या माणसाचीच नाही तर प्रत्येक गावातील काही शेतकऱ्यांची आहे. तेव्हा याकडे शासनाने आवर्जून लक्ष दिले पाहिजे. शेवटी शेतकरी जगला तर देश जगेल. जय जवान, जय किसान.